हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे तृप्ती आणि आजची भटकंती आहे कुंभे वॉटरफॉलला. गेले 1-2 वर्षात सोशल मीडियावर हा धबधबा खूप फेमस झाला आहे. तर हा धबधबा नक्की आहे तरी कुठे? तर हा धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतून कोसळतो. कुंभे धबधबा पुण्यापासून 120 किलोमीटर तर मुंबईपासून 135 किलोमीटर दूर आहे. रस्त्यात जाताना एक साईडला हा मुळशी धरणाचा जलाशय लागतो. जर पुण्यावरून कुंभे धबधब्याला जायचं असेल तर रस्त्यात लागतो सगळ्यांचा आवडता असा ताम्हिणी घाट. आणि आत्ता आम्ही पुण्यावरून जात आहे तर आम्हालाही रस्त्यात ताम्हिणी घाट लागणार आहे. त्यामुळे या धबधब्याला जायचं असेल तर ताम्हिणी घाटही फिरणं होऊन जातं. आज पाऊस कमी असल्यामुळे घाटातले धबधबे काय फारसे दिसत नाहीयेत, पण ढगांचा खेळ मात्र चालू आहे. प्लस व्हॅली व्ह्यू पॉइंटला थोडा वेळ थांबलो. दरीत ढग अडकलेले होते. थोडा वेळ इथे थांबलो आणि मग निघालो. आता भूक लागली आहे. इथे घाटात एक हॉटेल आहे, हॉटेल कोकण दर्शन म्हणून. तिथे मॅगी खातोय. आज खूप दिवसांनी मॅगी खातोय आम्ही.
ताम्हिणी घाट उतरून खाली आलोय आणि भागड MIDC मधनं आता पुढं आल्यावर हा रस्ता सरळ निजामपूरपर्यंत घेऊन जाईल. तिथून डावीकडे वळल्यावर पाचाडचा जो रस्ता आहे रायगडाकडे जाणारा, त्याच रस्त्याने पुढे जाऊन डावीकडे आपल्याला वळायचं आहे कुंभे वॉटरफॉलसाठी. या रस्त्याची खासियत अशी की एकदम कोकणात उतरल्यानंतर जे बदल दिसतो तो बदल इथे बघायला मिळतो. उंच झाडं आहे, जंगल आहे, पण त्याचसोबत त्या झाडांवरती पूर्ण मॉस जमा झालाय आणि वेली पण पूर्णपणे पसरलेल्या आहे. निजामपूरमधून पाचाडच्या रोडला लागलं की रस्ता खूपच छोटा होतो. कुंभे वॉटरफॉल पाहण्यासाठी जेवढी मी उत्सुक आहे ना, तेवढंच तिथे जाण्यासाठी जो बोगदा आहे तो बघण्यासाठी मी उत्सुक आहे. तिथे जाण्यासाठी एक छान असा छोटा असा बोगदा आहे, ज्याचं काम थोडंसं अपूर्ण आहे, पण जाण्यासाठी खूप थ्रिलिंग असं वाटतं तिथून. तर म्हणजे जसं अगदी अलीकडे वेगळंच जग आणि त्या बोगद्यातून गेल्यावर तुम्हाला तिकडून धबधबा दिसतो, तिथलं वेगळंच जग असं काही वाटतं मला. असं असावं म्हणजे. त्यामुळे आज मी खूप उत्सुक आहे तिथे ते बघण्यासाठी. म्हणजे धबधबा तर बघायचा आहेच आहे, वरून तिथे जाण्याचा तो रस्ता किती इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग असेल असं मला वाटतं. चाचगाव लागलं की घाट रस्ता सुरू होतो. हा घाट रस्ता खूपच अरुंद आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावं. मॅपवर या वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता अचूक दाखवतं, त्यामुळे इथे चुकण्यासारखं अगदी काहीच नाही आहे. हा छोटासा घाट रस्ता आहे ना, जो पुढे डोंगर दिसत आहे ना तिथेपर्यंत घेऊन जातो आणि मग त्या डोंगरात बनवलेला आहे एक छोटा टनेल. त्या टनेलच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि त्या टनेलला पार केल्यानंतर दिसणार आहे कुंभे वॉटरफॉल. कुंभे बोगद्याच्या अलीकडे हा घाट लागतो. आत्ता त्या घाटात आम्ही आहोत. रस्ता छोटा आहे पण व्यवस्थित आहे आणि अशी काही विशेष गर्दी नाही आहे, त्यामुळे काही हरकत नाही, म्हणजे चालवायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. आज त्या तिकडे पूर्णच मोकळं आहे, पाऊस अजिबात नाही आहे. फक्त आता इच्छा ही आहे की बऱ्यापैकी पाणी असावं कुंभे धबधब्यात. हा रस्ता छोटा आणि अरुंद आहे, पण फार सुंदर आणि सिनिक आहे. बोगदा येण्याआधी काही अंतरावर काही गावकरी बसलेले असतात. ते प्रति व्यक्ती 30 रुपये अशी एंट्री फी घेतात कुंभे धबधब्याला जाण्यासाठी. जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त घाट वरती चढून आलं की रस्ता अजून खराब होऊन जातो.
बोगदा दिसायला लागला आहे. आता आधी खात्री करून घेऊ की समोरून गाडी येत नाही आहे ना. आता ह्या बोगद्यामधून आतमध्ये जायचं आहे. बोगदा अतिशय अरुंद असल्यामुळे पहिल्यांदा खात्री करून घ्या की समोरून कोणी येत नाही आहे ना, तरच आपली गाडी आतमध्ये घाला. या बोगद्याचे काम अपूर्ण असल्यामुळे, म्हणजेच आतून असं काही फिनिशिंगचं काम केलेलं नसल्यामुळे थोडंसं जाताना थ्रिलिंग वाटतं. बोगद्यातून बाहेर पडल्यावर लगेच जिथून धबधबा खाली पडतो तो पॉइंट आहे, पण तो बॅरिकेड लावून बंद केलेला आहे. या बोगद्यातून पलीकडे आल्यावर असं वाटतं अगदी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे. लगेच समोर धबधबा आहे. हा, अगदी जरी तो दिसत नसला तरी आता तो बघण्यासाठी आपल्याला वाट वाकडी करून जावं लागणार आहे. कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटकडे जायचं असेल तर बोगद्यातून बाहेर पडल्यावर 1-2 किलोमीटर पुढे जायला लागतं आणि जायला व्यवस्थित रस्ता आहे. इथे कार पार्क केली आहे आणि ती मुलगी जिथे बसली आहे ना, तिथेच आहे कुंभे वॉटरफॉलचा व्ह्यू पॉइंट. आता ह्या वाटेनेच तिथे जाणार आहे. आणि हा आहे कुंभे धबधबा. थोडा लांबून बघावा लागत आहे, पण जीव धोक्यात घालून बघण्यापेक्षा असा हा लांबून बघितलेला कधीही बरं. मगाशी मी म्हणाले होते ना की बोगद्यातून बाहेर पडल्यावरच धबधबा कोसळतो तो पॉइंट आहे. तर आता धबधबाच्या मागेच बोगदा दिसत आहे, तुम्ही बघू शकता.
थोड्याच वेळात दरीतून ढगांचे लोट आले आणि सगळं ढगात झाकून गेलं. आम्हाला ड्रोन शॉट घ्यायचे होते, भरपूर फोटोही काढायचे होते, पण आम्ही जवळजवळ अर्धा तास ह्या धुक्यात वाट बघत बसलेलो होतो हे सगळं मोकळं होण्याची. आता बऱ्यापैकी ढग बाजूला झाले आहेत. आता घेऊया छान ड्रोन शॉट. ड्रोन शॉट घेऊन झाले आणि खूपच पाऊस कोसळायला लागला. अगदी पळत येऊनच कारमध्ये बसलो. आता निघू रिटर्न. जाताना पुन्हा एकदा बोगदा दाखवते.
फिरून झाल्यावर चांगलीच भूक लागली होती. वातावरण इतकं छान झालंय की आता मक्याचं कणीस खाण्याची इच्छा होतीये. तेव्हा छान आता गरम गरम मक्याचं कणीस घेतलंय. ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कुंभे वॉटरफॉल कुठे आहे, तिथे जाण्याचा रस्ता कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.